पर्यटन भूगटार योजनेची पुराव्यानिशी माहिती 7 दिवसात उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आमरण उपोषण करणार. शिवसेना ठाकरे गटाचा प्रशासनाला इशारा. याबाबत आमचे रेड न्यूज व MV न्यूज चॅनल लोणार तालुका प्रतिनिधी फिरदौस खान पठाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार प्रशासनाने लोणार येथील भूगटार योजनेची 7 दिवसात पुराव्यानिशी माहिती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे देण्यात आला आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे यांनी माध्यमांसमोर सांगितले की लोणार शहरात सुरू असलेल्या भूगटार योजनेविषयी कोणतीही माहिती न देता नवीन रस्ते फोडणे सुरू आहे. 6 महिन्यापूर्वी केलेले सिमेंटचे रस्ते मधोमध फोडून भूगटार योजनेचे काम सुरू केले आहे. या भूगटार योजनेची पाणी निचरा कोणत्या पद्धतीने होणार, कुठून कुठपर्यंत होणार, यामध्ये कोणत्या आकाराचे व्यासचे पाईप वापरणार, सदरील गटारीचे घाणपाणी कोठे साठवणार, ही योजना आताची लोकसंख्या व भविष्यात 10 वर्षांनी किती लोकसंख्या वाढेल व ही भूगटार योजना पुढील किती वर्षाचा अंदाज बांधून करण्यात आली आहे, याविषयी माहिती कुणालाही नाही. त्याचबरोबर लोणार सरोवर शेजारी माडीवाळा परिसर येथे खोदकाम करीत आहेत. सरोवर संवर्धन समिती व पुरातत्व विभागाकडून सरोवर परिसरात कोणतीही खोदकाम कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर या सायलेंट झोनमध्ये करू नये असा नियम असताना आपण 30-30 फूट खोल व 12-12 फूट रुंद खड्डे खोदून पुरातत्व विभागाच्या नियमाचे उल्लंघन कोणत्या आधारे केले याची संपूर्ण माहिती येत्या 7 दिवसात लोणार येथील जनतेसमोर उजागर करण्यात यावी व पुराव्यानिशी त्या सर्व कागदपत्रांची एक प्रत आम्हाला देण्यात यावी. येत्या 7 दिवसात सदरील माहिती न मिळाल्यास 8व्या दिवशी म्हणजे 7 जून रोजी आम्ही नगरपालिका लोणार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू याची गंभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे, शहर प्रमुख गजानन जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंबोरे यांनी दिला आहे. यावेळी शिवसेनेचे परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत नागरे, जीवन गायाळ, तेजराव गायाळ, राजूभाऊ बुधवत, अमोल सुटे, असरुबा धारकर, गणेश पाठे, किरण कंबळे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. रेड न्यूजसाठी मी फिरोज खान पठाण, लोणार तालुका प्रतिनिधी. लोणारमध्ये भूमिगत गटार योजना, या गटार योजनेमध्ये या लोणार शहरामध्ये किती लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या हिशोबाने किती व्यासाची पाईपलाईन टाकायला पाहिजे याचा कुठल्याही प्रकारचा नियमबद्ध किंवा सायंटिफिकदृष्ट्या विचार न करता ही गटार लाईन टाकण्यात येत आहे. त्याचबरोबर या गटार लाईन टाकत असताना जे 2 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी जे सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले होते ते रस्ते मधोमध फोडून ही गटार लाईन टाकण्यात येत आहे. आणि या गटार लाईनीचे जे शोषखड्डे आहेत ते शोषखड्डे कुठे घ्यावे याचाही कुठल्याही प्रकारचा नियोजन नाही. आणि जे 4 शोषखड्डे माळीवाड्याच्या शेजारच्या भागामध्ये घेण्यात येत आहे, ॲक्च्युली ते सरोवराच्या परिसरामध्ये येते आणि पुरातत्व विभाग आणि सरोवर संवर्धन समिती यांचं कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता हे शोषखड्डे 30-30 फूट खोल आणि 12-12 फूट रुंद असे शोषखड्डे घेण्यात येत आहे. जेव्हा की हे सायलेंट झोन आहे, लोणारच्या सरोवराचं सायलेंट झोन आहे आणि या सायलेंट झोनमध्ये 30-30 फुटाचे खड्डे घेण्यात येत आहे. आणि हे कोणत्या आधारावर घेतले जात आहे, या सर्व लोणारची जी अंडरग्राऊंड गटार योजना आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे. हे लोकांना याच्याविषयीची कुठलीही माहिती नाही. म्हणून आम्ही लोणार येथील नगर परिषदेच्या सीओना, मुख्य अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि या गटार योजनेची सविस्तर पुराव्यानिशी माहिती आम्हाला देण्यात यावी. 7 दिवसाचा अवधी दिलेला आहे. जर 7 दिवसामध्ये ही माहिती आम्हाला दिली नाही तर आम्ही 8व्या दिवशी म्हणजे 7 तारखेला आमरण उपोषणाला या नगर परिषदेच्या समोर बसून असा आम्ही निश्चय केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन मोठं होणार आहे आणि या गटार योजनेचा सगळा भ्रष्टाचार शिवसेना ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.